आजच्या या काळात हा विषय असा का निवडावा असं वाटतं? सगळ्यांना नमस्कार. गेली जवळजवळ 30 वर्ष मी स्त्री केंद्रित मालिका लिहित आले आहे आणि आणखी एक मालिका अशी मी अशा दृष्टीने मी कधीच कुठल्या मालिकेकडे बघितलं नाही. प्रत्येक मालिकेमध्ये काहीतरी वेगळं द्यायचा प्रयत्न केला आहे. आता आजच्या काळात म्हटलं तर कालचीच गोष्ट आणि कालचीच बातमी आहे की त्या डेंटिस्ट मुलीने आत्महत्या केली. तर मला सांगा की आज ही कालबाह्य गोष्ट आहे का? वैष्णवी हगवणेचं सुद्धा उदाहरण आपल्या समोर आहे. आणि तुम्हाला मी सांगू इच्छिते की आमचा एक ग्रुप आहे, जवळजवळ 2 लाख बायका त्या ग्रुपवर आहेत. त्यामध्ये त्या बायकांचे प्रश्न वाचून मला खरोखरच असं वाटलं की काळ बदलला आहे का? स्त्रीला स्वतःची जाणीव झाली आहे का की सहन करत राहणं हीच आपली नियती आहे, असं आजही स्त्रियांना वाटतं का? तर अशा या स्त्रियांना, कारण एक मुलगी आहे ती MBBS गोल्ड मेडलिस्ट आहे, तरी सासू सासऱ्यांचं वागणं, नवऱ्याचं विचित्र वागणं हे सगळं ती सहन करते. तर या सगळ्या स्त्रियांमध्ये आत्मभान जागं करणं, त्यांना शिकवणं की रोज एक नेम कर, स्वतःवर प्रेम कर, हे शिकवण्यासाठी, हे सांगण्यासाठी म्हणून ही कथा मी लिहिलेली आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीला काही ना काही यातनं घेता येईल, शिकता येईल. नक्कीच, धन्यवाद. पुढचा प्रश्न आहे माझा अनुप्रिया म्हणजेच दीप्ती यांच्यासाठी. रोजच्या भूमिकेतील दीप्ती आणि मालिकेच्या भूमिकेत अनु, तर या दोन्ही भूमिकेशी तुम्ही कसं रिलेट करता? वेगळी नाहीच आहे मी, तशीच आहे. म्हणजे घरी पण अशीच आहे मी. आणि अनुप्रिया आणि दीप्ती या सारख्या आहेत. म्हणून जेव्हा मला ही कथा ऐकवली गेली मला खूपच आवडली. फक्त फरक हा आहे की माझी फॅमिली, माझं कुटुंब हे मला खूप सपोर्ट करतं. माझं आणि माझ्या सासूबाईंचं म्हणजे टचवूड पण खूपच छान नातं आहे. आणि तेच माझ्या नवऱ्याबरोबर होते की तो खूप सपोर्टिव्ह आहे, मुलगी पण सपोर्टिव्ह आहे. इकडे फक्त तो फरक आहे. पण काय ना, मालिका म्हटलं प्रेक्षकांपर्यंत ते आपल्याला पोचवायचं असतं. ती तो डेली सोप आहे, तर काहीतरी त्यात एक वेगळेपणा किंवा सेमच गोष्ट वेगळ्या पद्धतीने सांगणं हे गरजेचं असतं. थोडं ड्रामॅटिक जास्त असतं. तर हाच फक्त फरक आहे. सीन करताना मला खरंच तुम्हाला सांगायचं की मला असं वाटतं की ही मीच आहे. आणि जे काही चेहऱ्यावर हावभाव येतात किंवा जे एक्सप्रेशन येतात ते तसेच येतात, दीप्ती म्हणूनच येतात. कारण मी रिलेट करते. आणि माझी मालिका म्हणून मी म्हणत नाहीये, पण प्रत्येक स्त्री, प्रत्येक लग्न झालेली स्त्री रिलेट करेल किंवा एखादी मुलगी रिलेट करेल की अरे माझ्या आईच्या बाबतीत पण कुठेतरी असंच होत असेल. फक्त त्याचे काय म्हणतात, त्याच्यावरचं ते दडपण जास्त असू शकते किंवा कमी असू शकते. पण सेमच आहोत आम्ही तसं बघायला गेलं. नक्कीच. आणि मालिका सुद्धा आपली थोडी वेगळीच असणार आहे, त्यामुळे आवर्जून पाहायला सगळेच आतुरतेने वाटणार आहे. धन्यवाद. पुढचा प्रश्न आहे अविनाश म्हणजे हरिजदा यांना. ह्या भूमिकेला वेगवेगळ्या छटा आहेत, पण ही भूमिका साकारण्यामागचं नेमकं कारण काय? पहिली गोष्ट, ही भूमिका मी स्वतःच्या अजिबात रिलेट करत नाही. त्याचं कारण आहे की स्लाइटली निगेटिव्ह आणि ग्रे शेड असलेली ही भूमिका आहे. नट म्हणून मला कायमच स्वतःला त्रासात आणि प्रॉब्लेम मध्ये टाकायला आवडत नाही. जसं आजही मी स्वतःला एका प्रॉब्लेम मध्ये टाकले आहे. आय एम ट्राईंग की हे पात्र अजून किती चांगल्या पद्धतीनं वठवता येईल. आता माणूस म्हणून सांगायचं झालं तर जसं ताई आता म्हणाल्या की समाजामध्ये खरंच असे पुरुष आजही आहेत ज्यांना ह्या गोष्टी करायला आवडतं. म्हणजे एका वाक्यात सांगायचं झालं तर एक थोबाडीत मारलं तर काय बिघडतं, हा माइंडसेट आजही आपल्या समाजामध्ये आहे. सो कुठेतरी हे चुकीचं आहे, पण हे समाजाला आरसा दाखवणारं पात्र आहे. त्यामुळे हे साकारताना त्याची खूप थिन लाईन मी मेंटेन करण्याचा प्रयत्न करतोय रवी सरांच्या सोबतीनं. आणि दुसरी त्या पात्राची बाजू अशी आहे की परिस्थितीमुळे प्रचंड चचलेली माणसं असतात. त्यांच्या शोल्डरवर त्यांचं जे काही ओझं असतं, यामुळे अनेकदा समोरच्या माणसाला त्यांचं वागणं खटकतं. पण त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू, त्यांच्या मनात जाऊन जर तुम्ही विचार केला तर ते जस्टिफाय झालेलं असतं. अर्थात तिच्याबरोबरचं वागणं जस्टिफिकेशन नाहीये, पण तरी अविनाश म्हणून मी माझ्या पात्राची बाजू घेणार. तर त्याचं जे चचलेपण आहे, त्याच्या आयुष्यात त्याच्या खांद्यावर ज्या जबाबदाऱ्या तो वाहतो, ही ह्या दोन्ही गोष्टी सांभाळणं तारेवरची कसरत आहे माझ्यासाठी. पण असे उत्तम सहकलाकार, उत्तम लेखक आणि उत्तम दिग्दर्शक, उत्तम प्रोडक्शन हाऊस आणि सुपरहिट चॅनल यांच्या मदतीनं मी हे आव्हान पेलतो. वा,
आणि खरं तर माझा टीमवर्क फार महत्वाचं असतं. एकाची भूमिका फक्त महत्वाची नाही तर प्रत्येकाच्या भूमिकेतून ते सगळे पात्र एकत्र येऊन एक छान मालिका आपल्या समोर येते. आणि प्रोमो मध्ये पात्रांना सुद्धा जाणवलं की तुमचा अभिनय त्यांचा अभिनय म्हणजे कुठे असं वाटत नाही की दुसरी कथा ही आपल्याच घराची किंवा आपल्याच आजूबाजूला घडणाऱ्या कथेमधील ही कथा आहे. खूप छान, धन्यवाद. पुढे येणार आहे पुन्हा एकदा मी रोहिणी ताईंकडे. या मालिकेचा टायटल ट्रॅक लिहिण्यामागे काय विचार होता? अनेक मालिकांची शीर्षके मी लिहिलेली आहेत. तर असं असतं की तुमच्या कथेचं जे सार आहे ते त्या 8 ओळींमध्ये तुम्हाला लिहायचं असतं. त्याप्रमाणे म्हणजे प्रेक्षकांना सहज समजेल अशा भाषेमध्ये एक स्त्री जी संसार तिचा टिकवायचा आहे, तिने स्वतःहून निर्णय घेतलाय की संसार टिकवायचा, नाती टिकवायची आहे आणि त्याचबरोबर तिचं एक स्वप्न आहे, स्वतःची सुद्धा एक ओळख असावी असं तिला वाटत असतं. ती ओळख ती शोधते आहे आणि प्रत्येकच स्त्री शोधत असते. तर ते एक स्वप्न या शीर्षगीतातून दाखवायचा प्रयत्न. आणि खरंच शीर्षक खूप छान झालेलं आहे. आणि निलेश लोकांना- मोरे यांनी संगीत दिलेलं वा, आहे. खूप छान. बेला शेंडे यांनी गायलं. वा. पुढचा प्रश्न माझा असा आहे रवी सरांना, या मालिकेकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन काय आणि ही मालिका रिअलिस्टिक ते रिलेटेबल होईल यासाठी तुम्ही काय विचार केला? सगळ्यात पहिले मला सांगावं असं वाटतं की कुठलीही मालिका कोणाच्या एकामुळे घडत नाही. इट्स अ टीमवर्क. आमच्या सगळ्यांचं टीमवर्क आहे. आमची क्रिएटिव्ह प्रोजेक्ट हेड श्वेता गलांडे श्वेता आहे मागे. श्वेता जरा पुढे येशील का? श्वेताजी, ही आमची मेन क्रिएटिव्ह प्रोजेक्ट हेड श्वेता गलांडे आणि पहिल्यांदा कॅरेक्टर तिने बघितले आणि रोहिणी त्यांनी बघितले, पुन्हा आम्ही बघितले. या मालिकेकडे बघण्याचा दृष्टिकोन जसं रोहिणीताई म्हणाल्या की समाजात आजही घडतंय, अन्यथा एवढ्या आत्महत्या झाल्या नसत्या किंवा असे पुरुष किंवा अशा मुली, अशा आई, अशा सासवा अशा दिसल्या नसत्या. ती सगळी माणसं मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. मी नेहमी असं म्हणतो की कुठली मालिका करताना मी प्रयत्न करतोय ती लोकांपर्यंत कसं पोहोचेल हे आता आपल्याला ठरवता येत नाहीये. पण अनुप्रिया नक्की आहे, अविनाश नक्की आहे समाजात, पिहू नक्की आहे. फक्त ते कसं आपण बघतो त्याच्यावर आहे. म्हणजे कुठलाही माणूस वाईट नसतो, त्याच्या भोवती सभोवताली असलेली परिस्थिती आणि त्या परिस्थितीतून तो जो घडतो त्यामुळे त्या माणसाला एक वेगवेगळ्या शेड्स निर्माण होतात, ज्या आज अविनाशकडे आहेत, अनुप्रियाकडे आहेत. त्या दोघांचं खरं तर लव्ह मॅरेज आहे असं आमच्या मालिकेत आहे. आणि तरी सुद्धा ती ते का सहन करते ह्याची प्रश्नांची उत्तरे ही मालिका बघताना तुम्हाला कळतील. आणि मला वाटतं अनेक बायकांना, अनेक पुरुषांना, अनेक सासवांना ते रिलेट होईल की काय असं होतंय. सो ह्या टीमवर्क पण आम्ही हा करण्याचा प्रयत्न करतो, एवढंच म्हणू शकतो. धन्यवाद सर. यानंतर माझा पुढचा प्रश्न आहे पिहूसाठी, म्हणजे आपली आभा. तुझ्या इकडे नेहमी म्हणते की माणसं तोडायची नसतात तर जोडायची असतात आणि तुला त्यासाठी तडजोडही करावी लागेल, तर तुला हे पटतं का आणि किती पटतंय? खरं तर मी जेनझी आहे, मी आजची मुलगी आहे आणि तशीच पिहू ही आजची मुलगी आहे. तर आजची मुलगी म्हणल्यावरती लगेच आईने सांगितलेलं की ऍडजस्टमेंट करणं किंवा हे पटत नाही मला, आणि अर्थात पिहूला पण नाही पटत. पण आमच्याकडे 3 जनरेशन आहेत, मी, माझी आजी आणि माझी आई. तर ह्या तिन्ही जनरेशन्सला एकत्र ठेवणारा धागा म्हणजे माझी आई आहे. ती मला संस्कार शिकवते की का गरज आहे ऍडजस्टमेंट करणं, किंवा आपण एक कुटुंब आहोत म्हणल्यानंतर प्रत्येकाला समजून घेणं का महत्वाचं आहे हे ती मला सांगते. सो अर्थात मला सुरुवातीला ते निगेटिव्हच वाटतं की का मी हे सहन करू, का तू हे सहन करतेस. पण आई त्याचा एक पॉझिटिव्ह पर्स्पेक्टिव्ह मला देते आणि त्याच्यातून मी शिकते की हो, समजून उमजून सुद्धा आपण जगू शकतो, कुटुंबातच नाही पण एक सोसायटीमध्ये सुद्धा. वा, छान. आणि मालिकेमधून हे पाहताना आम्हाला खूप आवडेल, कारण की जेनझी तू आता म्हणालीस त्या पद्धतीने बरेच जेनझी जे तुझ्या वयातले आहेत त्यांना सुद्धा काहीतरी शिकायला नक्कीच मिळेल मालिकेतून, ते पण तुझ्या भूमिकेतून. धन्यवाद. पुढचा प्रश्न माझा आहे दुर्गाबाई म्हणजे संजीवनी. तुमच्या भूमिकेसाठी काय वेगळी मेहनत घेतली? खरं तर ही भूमिका जरा वेगळी आहे. मी आतापर्यंत
खूप भूमिका केल्यात, वेगवेगळ्या छटा असणाऱ्या वगैरे. पण ह्या मालिकेतली भूमिका करताना एक मला वेगळी कोणतरी दुर्गाबाई दिसते. म्हणजे खरंच म्हणजे अशा समाजात सासवा आहेत काही काही ठिकाणी, आणि ती वाईट नाहीये, पण ती परिस्थितीमुळे म्हणजे थोडं तिला श्रीमंत सुना वगैरे हव्या असतात, आणि ती म्हणजे टीव्हीचे शो बघून बघून ती अशी झालेली, क्राईमचे शो बघून बघून तिच्या डोक्यात ते परिणाम झाले की सुना काहीतरी मला विष घालून मारतील किंवा काय करतील, म्हणून तिला आपल्या हातातच ठेवली पाहिजे. आणि मुलांवर ते प्रचंड प्रेम असल्यामुळे तिला असं वाटतं की आपला मुलगा आपल्यापासून दूर जाईल. कारण आजकाल तुम्ही बघताच आहात की लग्न झाले की मुलं दूरच होतात सगळे, सासू आणि सासरा तिथे घरी सोडून वेगळे राहायला जातात. म्हणून तिचं असं सारखी भीती मनात असते की मुलांनी माझ्यापासून दूर जाऊ नये, म्हणजे सुनेच्या आहारी जाऊ नये, तो माझ्याच बरोबर राहायला पाहिजे, एकत्र राहायला पाहिजे. ही जी भूमिका आहे ना ती मी थोडासा अभ्यास करते, म्हणजे समाजात मी पेपर वगैरे वाचून वगैरे खूप असा अभ्यास करून मी भूमिका स्वीकारली आहे. आणि रोहिणीताईंनी त्याच्यात खूप वेगवेगळ्या छटा दिलेल्या आहेत, त्या मी करण्याचा खूप प्रयत्न करते. आणि सर तर आहेत, आमचं काही चुकलं वगैरे ते पटकन नाही असं करा असं करा, आणि खूप वेगळी भूमिका आहे ती. मला खूप मनापासून आवडली आहे. प्रेक्षकांना पण ही माझी भूमिका नक्कीच आवडली. आतापर्यंत मी ज्या ज्या भूमिका केल्या त्या सगळ्या प्रेक्षकांना आवडलेल्या आहे. ही भूमिका नक्कीच आवडेल. आणि साथीला असले मोठे मोठे कलाकार असल्यामुळे तर प्रश्नच नाही आमचा. आमचे खूप छान होत असतील, तुम्ही बघालच, तुम्हाला आवडेलच नक्की. धन्यवाद. नक्कीच. कसं असतं एखादी भाजी बनवण्यासाठी सगळे पदार्थ एकत्र येणं गरजेचं आहे. त्यामध्ये मीठ फार महत्वाचा घटक असतो, आणि तर मिठाशिवाय चवच नसते. तसं या मालिकेमध्ये तर तुमच्या भूमिकेतून आम्हाला नक्कीच पाहायला आवडेल. हो नक्कीच. धन्यवाद. हे तिखट आहे, हे पीठ नव्हे. मुळात तिखट नाही, मुळात नाही, मुळात तिकट नाही, मुळात तिखट गोडच आहे. नंतरचा प्रश्न माझा आहे अनुप्रिया, म्हणजे दीप्ती, आपल्याला तुम्हाला पण मुलगी आहे, पण या मालिकेत तुमचं आणि तुमच्या लेकीचं बॉन्डिंग कसं आहे? म्हणजे तिचं, माझ्या मुलीचं आणि माझं आणि तिचं आहे दोन्ही कम्पेअर केलं तर बॉन्डिंग कसं आहे? सारखंच आहे मला वाटतं, है ना. माझी मुलगी, फक्त माझी मुलगी जी खूप कमी बोलते, ही पण कमी बोलते, पण मालिकेत खूप बोलते ती. आणि आम्ही आई आणि मुलगी नाहीच आहोत. आई आहे मी तिची, पण मैत्रीण आहे, आणि प्रत्यक्षात पण मी माझ्या मुलीची मैत्रीणच आहे. कारण आजकाल ते गरजेचं आहे. म्हणजे आम्हाला ज्या शिस्तीत वाढवलं, ती शिस्त पण आता लावणं गरजेची आहे. पण आजकालच्या बदलत्या काळामुळे त्यांच्याशी खूप फ्रेंडली होणं खूप गरजेचं आहे, इन राहणं गरजेचं आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे. आणि माझ्या मुलीबरोबर मी हा प्रयत्न करते की नेहमी जर ती चुकले तर मला असं वाटतं की आपल्या आई वडील आपल्याला सॉरी नाही म्हणायचे, मी पटकन सॉरी म्हणते. आणि पिहू आणि माझ्या बाबतीत पण असंच होतं की मी तिला समजावते, पण तिच्याकडनं बऱ्याचशा गोष्टी शिकते पण, आणि तिला सॉरी पण म्हणते, ती पण मला सॉरी म्हणते. सो ते रिलेशन एकदम छान होऊन जातं, एकदम आपलंच होऊन जातं. जरी ती भीती राहत नाही की माझी आई आहे, किंवा प्रत्यक्षात पण माझ्या मुलीला माझी भीती नाही. आणि मला वाटतं पिहू आणि आभा या दोघांनाही माझी भीती नाही. अजिबात. हो, म्हणजे आम्ही शिकतो एकमेकींकडनं. आणि सीन करताना पण आम्ही ऑफकोर्स थोडस काय म्हणतात, एक्सपिरियन्स जास्त असल्यामुळे मी जर तिला सांगते तर ती ऐकते, पण त्याचबरोबर तीही मला बऱ्याच गोष्टी शिकवून जाते. किंवा आता ज्या पद्धतीने तिने इतकं छान उत्तर दिलं, आणि आय फेल्ट सो प्राऊड अबाउट इट. खूप छान, घाबरली होती आधी, पण तसंच आमचं नातं आहे, छान गोड. आणि मालिका म्हणजे सीन्स करताना पण आमच्या दोघींच्या बाबतीत आम्ही खूप बिनधास्त असतो. कारण हे मला सांगायचंय, सर ना, रवी सरना खूप असं सूट देतात आम्हाला. मी त्यांना आतापर्यंत कधी एवढं बोलले नाही त्यांच्याशी. म्हणजे ते बघतात की बाबा करते का दीप्ती, हा ती करते ना, हा ओके, मग आता देतोय मी सूट. जसं ताई म्हणाले की थोडंसं वाटलं किंवा सांगून देतात की दीप्ती तू जरा हे कर, किंवा पिहू तू आईला असं धर, किंवा हे कर ते. पण एकदा आम्ही सुटलो, म्हणजे मला आणि हरीशला तर ते फुल असं फ्री हँड देतात, चला चला चालू, आणि आम्ही चालूच होतो. थोडंसं आम्हाला खेचावं लागतं. थँक्यू सर त्यासाठी. खरंच म्हणजे एक ऍक्टर म्हणून ना खूप बरं वाटतं ते परफॉर्म करताना, की त्या व्यक्तीला, त्या डिरेक्टरला कळतंय की आम्हाला काय म्हणायचंय. तसंच पियूच्या आणि माझ्या बाबतीत पण तेच होतं. आमची सीन उत्तम होतात. सीन उत्तम झाले ते नातं तर सगळं उत्तम राहतं माझ्यासाठी. थँक्यू. नक्कीच. पुढचा प्रश्न आहे अविनाश विचारतात. या मालिकेचं वेगळं पण काय आहे तुमच्या दृष्टीने?
मला असं वाटतं की अनेक मालिका ज्या आपण पाहतो त्याच्यामध्ये जसं मी आधी म्हणालो की समाजाचा आरसा म्हणून घडलेल्या घटना आपल्याला मालिकेत बघायला मिळतं. अनेक स्त्रिया कनेक्ट होतात की हो हे माझ्या आयुष्यात घडतं. पण एक स्टेप पुढे जाऊन आमच्या ज्या लेखिका आहेत त्यांनी त्याचं सोल्युशन देण्याचाही प्रयत्न केला. सो हे पात्र कुठेतरी त्या सगळ्या स्त्रियांचं प्रतिनिधित्व करणारं पात्र वाटतं, ज्या बायकांच्या मनात हा प्रश्न आहे की तू हे का सहन करतेस. आणि जेव्हा ही उत्तरं देते त्या प्रश्नांची तेव्हा कुठेतरी त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील ही आशा त्या सगळ्या स्त्रियांच्या मनात निर्माण होईल असं आम्हाला वाटतं मेकर्स म्हणून. कारण प्रत्येक वेळी काहीतरी आपल्या आयुष्यात वाईट घडलं की ज्या बातम्या आता आपण ऐकतो ते टोकाचं पाऊल उचललं जातं. पण मला असं वाटतं की डेफिनेटली 10 पैकी 9 मुलींना तरी हे वाटेल की जर ही सोल्युशन देते ना आणि ही माझी मैत्रीण आहे, माझी सखी आहे आणि हिच्या सोल्युशनवर माझा विश्वास आहे ना तर मी टोकाचं पाऊल नाही उचलता कामा. आणि हे जर एका जरी मुलीला वाटलं तर तो आमचा विजय आहे. बरोबर. आणि पुढचा प्रश्न रोहिताईंना आहे. आपण एक स्त्री आहात त्यामुळे तुमच्या विचारातून एक सुंदर लेखणीमध्ये साकारलेली ही मालिका सगळेच पाहणार आहेत. परंतु या मालिकेमध्ये किंवा ही मालिका लिहिताना त्या तुमचं आवडीचं पात्र कोणतं? हॅलो, सगळीच पात्र अर्थातच आवडती असतात आणि माझ्या सगळ्या मालिका मला दामिनीपासून अवंतिकापासून सगळ्यात आवडत्या. अनुप्रिया पण माझ्या जवळचं पात्र आहे. पण आता विचारलं तर सांगू नकोस, पण माझ्या आवडतं पात्र अविनाश पाटकर आहे. कारण त्याला वेगवेगळ्या छटा आहेत. ते एकच सोनी पात्र नाहीये आणि वेगवेगळ्या कारणांमुळे तो वेगवेगळा वागतो आणि तो ग्रेने तो विक्षिप्त वागतो. ते विक्षिप्त वागताना दाखवताना मला खूप विचार करावा लागतो आणि हे मला एक आव्हान वाटतं. आणि मी त्याला पूर्ण ब्लॅक नाही केलाय काय तो मोठा वाटेल, पूर्ण खलनायक वाटेल. तो का वागतो, कुठलीही व्यक्ती, मग ती माझी नायिका असो, सासू असो, कुठलीही व्यक्ती असो, भाऊ असतो, काय असतो, तर हे सगळे वागताना का वागतात याच्या मागे कारण आहे. उगाचच नाही केलं. तेव्हा हे सगळं करताना हे कॅरेक्टर रंगवताना मला विशेष आव्हान वाटतं. वा. आणि ते दिसतं सुद्धा वेगवेगळ्या छटांच्या माध्यमातून सुंदर.